सर्व विद्यार्थी मित्राचे या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो। मी डॉक्टर विठ्ठल गिंगणे, श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर, विषय अर्थशास्त्र, BA भाग 3 सेमिस्टर 5। आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्राची भूमिका या विषयावर व्हिडिओ लेक्चर सादर करणार आहोत। मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण खाजगी क्षेत्राचे गुण, खाजगी क्षेत्राची अर्थव्यवस्थेमध्ये भूमिका आणि खाजगी क्षेत्राचे गुण आणि दोष या विषयावर व्हिडिओ लेक्चर सादर केले होतं। आपण बघतो की भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था आहे आणि या मिश्र स्वरूपाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्राची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण मिश्र व्यवस्थेचा स्वीकार केला। भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील जे काही महत्त्वाचे गुण आहेत आणि समाजवादी अर्थव्यवस्थेतील जे काही महत्त्वाचे गुण आहेत त्यांना एकत्रित करून आपण मिश्र अर्थव्यवस्था तयार केली। आता या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये दोन घटक असतात किंवा दोन क्षेत्रे असतात, एक सार्वजनिक क्षेत्र, एक खाजगी क्षेत्र। सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय की जे क्षेत्र सरकार चालवते आणि यामध्ये कोणती नफ्याची अपेक्षा नसते, आणि खाजगी क्षेत्र कसं असतं जिथे नफा गृहीत धरला जातो, नफ्याची अपेक्षा केली जाते। परंतु भारतासारख्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या देशाचा विकास कसा करायचा असा जेव्हा प्रश्न पडला तेव्हा हे काम सरकार करू शकते, सार्वजनिक क्षेत्र करू शकते। जो व्यक्ती खाजगी व्यक्ती असतो हे कार्य करू शकत नाही, त्याची एवढी हिंमत नसते किंवा तो समोर येऊन पुढे येऊ शकत नाही, आणि म्हणूनच सार्वजनिक क्षेत्राची भूमिका ही महत्त्वपूर्ण ठरली। आणि म्हणूनच आपण जर बघितलं की सार्वजनिक क्षेत्राची आवश्यकता काय आहे, तर आपल्याला असं म्हणता येईल की अर्थव्यवस्थेतील जे महत्त्वपूर्ण उद्योग आहे याला गाभा उद्योग म्हणतो, कोर सेक्टर म्हणतो, अशा क्षेत्राचा विकास करणे हे अनिवार्य होते। देशाच्या विकासाच्या दृष्टीने रेल्वे आहे, टेलिफोन आहे, टेलिसंचार आहे, आण्विक शक्ती आहे, याशिवाय संरक्षण साहित्य आहे किंवा लोकांचं जीवनमान उंचवण्यासाठी शैक्षणिक शाळा आहे, महाविद्यालय आहे, दवाखाने आहे, रस्ते आहे, पाणी पुरवठा आहे, वीज आहे, असे जे महत्त्वपूर्ण उद्योग आहे, महत्त्वपूर्ण बाबी आहे, हे सार्वजनिक क्षेत्राशिवाय चालू करणे शक्य नव्हत्या। आणि म्हणूनच सार्वजनिक क्षेत्रामध्ये अशा सर्व गोष्टी सरकारने नागरिकांना दिलेल्या आहेत आणि अनेक उद्योग सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत। आता आपल्याला असं म्हणता येईल की जेव्हा सर्वसामान्य जनतेला अनेक वस्तू उपलब्ध करून आवश्यक असते तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक वस्तू सरकारला उपलब्ध करून द्याव्या लागल्या। ज्या वस्तू तयार करणे, त्यांची किंमत नियंत्रित ठेवणे, त्यांचं नियमन करणे, यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात उपभोग्य वस्तू सुद्धा निर्मित केली। आणि याच्या मागील तो उद्देश जो होता की लोकांचा रोजगार टिकून राहावा, आजारी उद्योग ताब्यात घेऊन ते सरकारने चालवावे आणि सरकारी माध्यमातून किंवा सरकारच्या नियंत्रणाखालून ह्या उद्योगाचा विकास होणे ही बाब अपेक्षित होती। आता आपल्याला जो समोरचा मुद्दा बघायचा आहे की सार्वजनिक क्षेत्र खरंच आवश्यक आहेत का, त्यामध्ये आपल्याला 2-3 मुद्दे प्रकर्षाने जाणवते की सार्वजनिक क्षेत्रामध्ये सामर्थ्यशाली औद्योगिक क्षेत्र निर्माण करणे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे। महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये सरकारचा प्रभाव ठेवणे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि या माध्यमातून, या सार्वजनिक उपक्रमाच्या माध्यमातून सरकारी तिजोरी सक्षम करणे किंवा राष्ट्रीय कोशामध्ये त्याचं योगदान देणे हे सुद्धा महत्त्वाचं स्थान आहे। याशिवाय आपण जे आयात करतो आणि निर्यात करतो, आयात करतो म्हणजे विदेशातला माल आपण आपल्या देशात आणतो आणि निर्यात करतो म्हणजे आपला माल दुसऱ्या देशाला विकतो। तर अशा वेळेस जो माल आयात करतो त्याचं प्रतिस्थापन करणे म्हणजे तसाच माल आपल्या भारतामध्ये बनवणे आणि विदेशी चलनाची बचत करणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे।
हे करत असताना देशांतर्गत संसाधने याचा मोठ्या प्रमाणात वापर करून या संसाधनाला रोजगार कसा प्राप्त होता येईल आणि या संसाधनाचा युक्ततम वापर कसा होईल याकडे सुद्धा लक्ष देणे तेवढेच आवश्यक आहे. आता या सार्वजनिक क्षेत्राची जी भूमिका आहे याचा अभ्यास करीत असताना आपल्याला या सार्वजनिक उद्योगाचा विस्तार करण्यासाठी का विस्तार करावा आपल्याला प्रश्न पडतो की वर्तमान काळामध्ये आपण 1950 ते 1970 या 2020 या कालखंडात जर आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 70 वर्ष झाली तर आता अनेक लोकांना हा प्रश्न पडतो की स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर आपण सार्वजनिक उद्योग ठेवावे की नाही ठेवावे, की या उद्योगाचं खाजगीकरण करावं की नाही करावं, हे उद्योग खरंच महत्त्वपूर्ण आहेत का. तर याच्या समर्थनात काही मी मुद्द्याचं विश्लेषण करतो. यामध्ये पहिला मुद्दा आहे की जलद आर्थिक विकास. अनेक अर्थशास्त्रज्ञ असे म्हणतात की जे भारतासारखे देश जे 150 वर्ष इंग्रजाच्या गुलामगिरीत होते अशा देशांनी सुद्धा आपला जलद गतिमान विकास करण्याकरता सार्वजनिक क्षेत्र महत्त्वपूर्ण आहे. सार्वजनिक क्षेत्रामुळे एखाद्या देशाचा जलद विकास होऊ शकतो आणि या जलद विकासामुळे सरकारला हे माहीत असते की आपण कोणत्या क्षेत्राचा विकास केला पाहिजे. आपल्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असो, आपल्या देशाच्या रस्त्याच्या दृष्टिकोनातून असो, वाहतुकीच्या दृष्टिकोनातून असो, आणि त्यामुळे जलद आर्थिक विकासाकरता सार्वजनिक क्षेत्र आवश्यक आहे. दुसरं आहे संसाधनाच्या वाटणीची संरचना. यामध्ये जे काही संसाधने आहे यामध्ये भूमी आहे, श्रम आहे, भांडवल आहे, संघटक आहे, देशातील मानव शक्ती आहे, यांची संरचना करणे या दृष्टीने सार्वजनिक क्षेत्र आवश्यक आहे. जसं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय केलं, आपण शेतीला महत्त्व दिलं. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण उद्योगाला महत्त्व दिलं. आता त्यासाठी सार्वजनिक क्षेत्र अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तिसरा जो मुद्दा आहे क्षेत्रीय विषमता दूर करणे. देशातील विविध क्षेत्राचा संतुलित विकास करण्याकरता सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार आणि विकास करण्याकरता क्षेत्रीय विषमता दूर करणे अति आवश्यक आहे. आपण बघतो की प्रादेशिक विषमता भारतातील कळीचा मुद्दा आहे. साधा महाराष्ट्राचं जरी उदाहरण घेतलं आपण तर पश्चिम महाराष्ट्र वेगळा, विदर्भ वेगळा, किंवा आपण खानदेश वेगळा, कोकण वेगळा, आणि यांचा जो विकास आहे हा असमान झालेला आहे. एक प्रादेशिक विषमता निर्माण झाली आणि प्रादेशिक विषमता कशामुळे निर्माण झाली आहे, सार्वजनिक आणि खाजगी उद्योगामुळे. आज आपण बरेचसे उद्योग मुंबई, पुणे, ठाणे या भागात निर्माण झालेले आहे. आणि म्हणूनच क्षेत्रीय विषमता जर दूर करायची असेल तर सार्वजनिक क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातून आर्थिक विकासाकरता भांडवल निर्मिती निर्माण होऊ शकतो. लोकांना रोजगार मिळतो, त्याचं रूपांतर त्यांना मिळकत मिळते, त्याच्यातून बचत होते, बचतीतून भांडवल निर्मिती होते. आणि यामधला अजून नंतरचा जो मुख्य मुद्दा जो आहे ही समाजवादी समाजरचना. समाजवादी समाजरचना म्हणजे काय की विकास करत असताना त्याचा केंद्रबिंदू हा समाज असला पाहिजे. समाजाचा विकास तर देशाचा विकास. आणि लोकांना महत्तम समाधान जेव्हा प्राप्त होईल जेव्हा त्या समाजाचा संपूर्ण विकास होईल. आणि हा संपूर्ण विकास करायचा असेल तर समाजवादी समाजरचना असणं आवश्यक आहे. उत्पन्नाचं समान वाटप होणे, उत्पन्नातील विषमता कमी होणे, यासाठी सार्वजनिक क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. आणि याच्यातला शेवटला अंतिम मुद्दा आहे की खाजगी क्षेत्राच्या मर्यादा आणि दोष. आपण बघतो की एकीकडे सार्वजनिक क्षेत्र असताना खाजगी क्षेत्र प्रगत होत आहे, पण खाजगी क्षेत्रामध्ये खूप मर्यादा किंवा दोष निर्माण झालेले आहे. कारण खाजगी क्षेत्र जेव्हा स्थापन केलं जातं तेव्हा खाजगी क्षेत्राचा एकच उद्देश असतो का नफा प्राप्त झाला पाहिजे. आणि ज्या उद्योगात नफा प्राप्त होत नाही त्या उद्योगामध्ये खाजगी क्षेत्र उत्पादन करीत नाही. अशा वेळेस सार्वजनिक क्षेत्राने पुढे येऊन त्या क्षेत्रामध्ये सार्वजनिक क्षेत्राने काम केलं पाहिजे, तिथं उद्योगाची निर्मिती केली पाहिजे. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की गरिबी हटविणे, देशाला स्वावलंबी बनवणे, आर्थिक विषमता कमी करणे, रोजगार संधी वाढवणे, खाजगी क्षेत्रातली एकाधिकारी प्रवृत्ती नष्ट करणे, औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे, शेती क्षेत्राचा विकास करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास करणे, यासाठी सार्वजनिक क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. तर धन्यवाद मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि अभ्यासासाठी त्याचा वापर करा. धन्यवाद.